आपण आज हस्तरेषेचा अभ्यास करूया. हस्तरेषेचा अभ्यास म्हणजे हस्तसामुद्रिक शास्त्र याचा अभ्यास आपण करणार आहोत. यालाच पाम रीडिंग असेही म्हटले जाते. पाम रीडिंग म्हणजे हाताचा संपूर्ण सखोल अभ्यास करणे. हाताचा अभ्यास म्हणजे कसा? तर आपण हे जाणून घेऊया की हे एक शास्त्र आहे आणि हे हस्तसामुद्रिक शास्त्र समुद्र नावाच्या राजाने शोधून काढले आहे. समुद्र नावाचा राजा होता, त्याने ह्या शास्त्राचा अभ्यास केला व हे आपल्यापर्यंत पोहोचवले आहे. वर्षानुवर्षापासून बरेच विद्वान ह्या शास्त्राचा अभ्यास करून आपल्याला ज्योतिष्य सांगत आलेले आहेत. तुम्हाला वाटेल की ज्योतिष्य हे खरे असते का? पण जेव्हा तुम्ही याचा सखोल अभ्यास कराल तेव्हा तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की यातले मॅक्झिमम पॉईंट्स जे तुम्ही सांगितलेले असणारे समोर जाऊन अभ्यास केल्यानंतर लोकांना ते खरे ठरतील. कारण ग्रह उंचवटे, हाताचा कलर, नखांचा कलर, बोटांचं वळण, हस्तरेषा ह्यावरून आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव, त्याची वागणूक, त्याची वृत्ती, त्याची तब्येत हे सगळं आपण ह्यावरून सांगू शकतो. चला तर मग मी तुम्हाला सांगते, त्या गोष्टी तुम्ही पॉईंट आऊट करून घ्या. सर्वप्रथम हात बघताना मणिबंध ही जी मणिबंधाची रेषा आहे यावर दृष्टी स्थिर करावी. इथून पुढे आपल्याला संपूर्ण हात बघायचा असतो, त्यामुळे मणिबंध हा पहिला पॉईंट आहे. नंतर आपण सेंटरला आपली दृष्टी स्थिर करायची. सेंटरला गेल्यानंतर आपण बघायचं हाताचा रंग. हाताचा रंग जर जास्त लाल भडक असेल तर ती व्यक्ती संतापी स्वभावाची आणि तामसी वृत्तीची असू शकते. त्यानंतर हाताचा रंग जर गुलाबी असेल तर तो एक उत्तम हात समजावा. त्यानंतर पांढुरक्या रंगाचा जर हात असेल तर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता व अशक्तपणा असतो. हे आपण हाताच्या नुसत्या आकलनाने बघू शकतो. त्यानंतर हाताच्या पंजाला उलटा करून करपृष्ठाला नीट बघायची. ते झाल्यावर पुन्हा हात सरळ करून ह्या सगळ्या रेषांकडे, बोटांकडे, बोटावरील ह्या रेषा असतात ह्याकडे दृष्टी स्थिर करून सर्व पाहून घ्यायची. आता तुम्ही म्हणाल ह्या 3 रेषा कोणत्या? तर ह्या मुख्य रेषा आहेत आपल्या हातावरील. त्यातली पहिली ही जीवनरेषा आहे. जीवनरेषा ही जर पूर्णपणे निर्दोष असेल तर त्या व्यक्तीचं आयुष्य अगदी निरोगी आणि सुदृढ असू शकतं. पण यावर जर आडव्या रेषा गेलेल्या असतील, त्यानंतर साखळी असेल, परत ही रेषा दुभंगली असेल तर ही जीवनरेषा आपल्याला निरोगी आणि सुदृढ आयुष्य देऊ शकत नाही. आपण जितक्या ठिकाणी तिखट झाली असेल आणि आडव्या रेषा गेल्या असतील तितक्या वेळेला तो माणूस आजारी पडू शकतो. हे एक शास्त्र आहे. ज्योतिषाने कधीही समोरच्या व्यक्तीला निगेटिव्ह गोष्टी जास्त करून सांगू नये. त्या आपल्या शिकण्यासाठी असतात. त्यामुळे जेव्हा आपण कोणाचा हात बघतो त्याला जास्तीत जास्त पॉझिटिव्ह काय आहे आपल्या हातावर तेवढेच सांगावे. वाईट व निगेटिव्ह गोष्टी त्यांना सांगू नये. कारण काय असतं की तो व्यक्ती निगेटिव्ह गोष्टींचा जास्त अभ्यास करतो, निगेटिव्ह गोष्टींना जास्त मनावर घेतो व त्याची तब्येत बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ज्योतिषाने नेहमी चांगल्याच गोष्टी समोरच्याला सांगाव्या. तसेच ज्योतिष बघताना एक नियम लागू पडतो की हात हा सकाळी 10च्या अगोदरच बघावा. सूर्यास्तानंतर हात बघू नये. तसेच एखाद्या व्यक्तीचं भविष्य आपण बघितलं आहे ते दुसऱ्या व्यक्तीला कधीही सांगू नये. हे ज्योतिषासाठी मुख्य नियम आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मस्तक रेषेचा अभ्यास करूया व हृदय रेषेचा अभ्यास करूया. तसेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी नवनवीन तुमच्यासाठी शिकवण्यासाठी घेऊन येणार आहे. हे शास्त्र खूप खगोल आहे. ह्याचा आपण नीट अभ्यास केला तर आपल्याला हे सगळं येतं. सुरुवातीला थोडं कठीण वाटतं
पण नंतर आपल्याला सगळं यायला लागतं. त्यामुळे मन लावून जर तुम्ही हे शिकले तर ह्या व्हिडिओची सार्थकता आहे. ज्या लोकांना ह्या व्हिडिओमध्ये इंटरेस्ट आहे त्या लोकांसाठीच हा व्हिडिओ होता. तरी हा व्हिडिओ बघितल्यानंतर जर तुम्हाला आवडल्यास व तुमच्या काही क्वेरीज असेल तर मला कमेंटमधून कळवा व माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.